नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक जबरदस्त अपडेट घेऊन आलो आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत NMH नॅशनल हेल्थ मिशन आणि इतर प्रकल्पांतर्गत मोठी भरती जाहीर झाली आहे. ठीक आहे. त्यामध्ये बघा इथं दिलेलं आहे त्यांनी, ही जी विषय आहे बघा, महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर पदभरती सूचना प्रसिद्ध करण्याबाबत. त्याच्यामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम, 15वा वित्त आयोग, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रिक्त पदांची भरती करिता इच्छुक व पात्र उमेदवारांचे अर्ज मागवण्यात येत आहेत. ठीक आहे. त्यामध्ये बघा आपण बघणार आहोत फार्मसिस्टच्या रिलेटेड. ठीक आहे. हे बघा इथे दिलेलं आहे फार्मसिस्ट औषध निर्माता 9 नंबरला. ठीक आहे. त्याच्यामध्ये जी जागा आहे ती 1 राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी जी पात्रता आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन, तर ती असणार आहे D.Pharm विथ MPC, म्हणजे रजिस्ट्रेशन तुम्हाला लागणार आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जो पगार भेटणार आहे तो 17,000 असणार आहे. किती असणार आहे? 17,000 रुपये पर मंथ. आणि ते इम्पॉर्टन्स डेट जे आहेत त्याच्या अर्जाची सुरुवात जी सांगितलेली आहे ती 17 एप्रिल 2026. इम्पॉर्टंट डेट जी दिलेली आहे ती बघा 17 एप्रिल इथे दिलेली बघा 17/4/2026 ते 4/5/2026 रोजी 5 वाजेपर्यंत. आणि कुठे जमा करायचं आहे ते बघा, सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळमजला, भाईंदर परेल, तालुका, जिल्हा ठाणे. ठीक आहे. इथं तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. आणि ॲप्लिकेशन जी प्रोसेस आहे ती तुम्हाला आहे ना ऑफलाईन किंवा गुगल फॉर्ममध्ये दोन्ही प्रकारे भरायच्या आहेत. त्याच्यामध्ये तो पत्ता जो दिलेला आहे त्यावर तिथे तुम्हाला सबमिट करायचा आहे. आणि ह्याच्यामधली जी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे, तर सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती तुमचे फार्मसिस्टसाठी जी निवड होणार आहे ती मेरिट लिस्टनुसार होणार आहे. कशावर होणार आहे? मेरिट लिस्टनुसार. मेरिट बेस ती तुमची सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. आणि त्यानंतर किंवा त्यात आहे ना तुमचे जे मार्क्स असणार आहेत, तर ती पात्रता खूप महत्त्वाची आहे. तुमचे मार्क्स वगैरे किती आहेत त्यानंतर तुमची ती पदभरती होणार आहेत. आणि मेन म्हणजे कसं, अपूर्ण अर्ज तिथे स्वीकारला जाणार नाही. त्यामुळं अर्ज व्यवस्थित नीट ह्या PDF बघून काय सांगितलं आहे त्या हिशोबाने तुम्ही अर्ज पुढे पाठवा. एकापेक्षा जास्त जर पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर वेगवेगळा अर्ज आवश्यक आहे. त्यानंतर सर्व कागदपत्र जे आहेत ते सेल्फ अटेस्टेड असणे गरजेचे आहेत. त्यामुळे मित्रांनो, ही एक संधी सोडू नका. लगेच अर्ज करा. आणि अशा अजून भरती अपडेटसाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.